हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. मुंबई सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेचा डंका. राखीवाडी खुल्या प्रवर्गातील 10 जागांवर युवासेनेचा विजय, अभाविपचा पराभव. सिनेटच्या निकालाची भाजपा आणि मिंधेंना भीती होती. हा निकाल फक्त सुरुवात. महाविकास आघाडी असाच विजय मिळवत राहील. युवासेनेच्या विजयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. दिवटा आमदार म्हणत सुनील टिंगरेंचा शरद पवारांकडून समाचार, तू सोडून गेला ठीक. निवडणुकीत जनता तुझा बंदोबस्त करेल. वडगाव शेरीतून पवारांचा टिंगरेंना इशारा. शरद पवार माझ्यासाठी कायमच आदरणीय. माझा कान पकडायचा त्यांना अधिकार. प्रत्युत्तर देणार नाही. पवारांच्या टीकेवर सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्या नागपूरच्या कळमेश्वर मधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण. मालवण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या पुतळ्याची सुरक्षा तपासणी पूर्ण. राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियासह चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा घेणार. दुपारी राज ठाकरेंची पत्रकार परिषद. नांदेडमध्ये नेरली ग्रामपंचायतकडून गावात दूषित पाणी पुरवठा. नेरलीतील 300 ग्रामस्थांना विषबाधा. 6 जणांची प्रकृती चिंताजनक. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 12 ते उद्या सकाळी 10 पर्यंत 10 तासांचा ब्लॉक. गोरेगाव कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू. 1 ऑक्टोबरला मुंबईसह राज्यभरात अंगणवाडी सेविकांचा चक्का जाम आंदोलनाचा इशारा. अद्याप मागण्या मान्य झाल्या नसल्यानं अंगणवाडी सेविका आक्रमक. मुंबईत आजही पावसाचा अंदाज, तर पुढील 3 दिवस ठाणे, पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता.